नमस्कार. आपलं ह्या डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा भेटत आहोत नवीनच एक विषय घेऊन. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला प्रत्येक वेगळा विषय बघायचा आहे. वेगळा रोज वेगळा विषय बघायचा आहे. आणि थोडे दिवस झालेच समजा. तर आता कसं आहे बघा, सणावाराचे दिवस येत आहेत. आपले गणपती बाप्पा गेले की आता दुर्गा देवी येत आहे. आणि दुर्गा देवीची मात्र सगळीकडं तयारी चालू आहे बरं. आता घट स्थापना आहे, दुर्गा देवी आहे. आता पित्राचा महिना आहे, पित्र पण चालू आहेत. पित्रपाठाचा महिना असल्यामुळं आणि पित्रपाठाचा महिना असल्यामुळं तिथीप्रमाणे सगळ्यांच्या घरी पित्राचं म्हणजे पित्रामध्ये बिझीच आहेत महिला सगळ्या, की तिथीप्रमाणे पित्र वाढायचे असतात. नवमीला सुवासिन वाढायची असते. तर हे चालू आहे. माझ्या महिला भगिनी त्याच्यातच बिझी आहेत. आणि आता दुर्गा देवीचं पण घटस्थापना आहे घराघराची. आता पित्र झाले की माझ्या महिला भगिनी आता घर साफसूफ करायला घेतातच. आणि घर साफसूफ झाले की मग आता घटस्थापना दुर्गा देवीची स्थापना होते. मग दुर्गा देवीची जर स्थापना झाली की मग महिलांना काही वेळ मिळणार नाही. कारण सकाळ संध्याकाळ आरतीची टाईम, आरतीची तयारी करणे, दुर्गा देवीपाशी जाणे आणि असं घरामध्ये पण खूप कामं असतात महिलांना. मग त्या अशा असे बिझी होतात ना की दुर्गा देवीला त्यांना वेळ मिळणार नाही. आणि आता हे साफसफाई दसऱ्याचं तर साफसफाईचं सांगूच नका. त्या निमित्ताने आपले घर साफसूफ होतात. कपडे धुणं, भांडे घासणं आणि घराची साफसफाई करणं आता लगेच लागणार आहे बघा. पित्र संपले की माझ्या महिला भगिनी घर साफसूफ करायला, कपडे धुवायला घेतातच. किती शेड्यूल बिझी हो महिलांचं. महिला काम दिसणं आणि माणूस बसणं अशा अवस्थेत ती बाई बिचारी आहे. तिला 9-10 वाजेपर्यंत घरकामं करून, मुलांना पाठवून, नवऱ्याला ड्युटीला पाठवून असं वाटते आपल्याला की ती आराम करते. आता तिला काहीच कामं नाही, पण तिला सगळं आवरावं लागते ओ पाठीमागं. घरचे लोक गेले ना, मुलं आणि पती परमेश्वर गेले की घरात राडा पडलेला असते. ते राडा सावरा सावरी. मग ती बिचारी काय करते माहिती आहे का, करून तरच थकते. आणि थकली की जराशी आराम करते. तिला दुपारचा वेळ थोडा वेळ आराम की लगेच तिचं लेकरू येणार. आलं की काय, आता त्याला खाऊ घालणं, पिऊ घालणं, ट्युशनला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात. मग तिच्याकडे टाइम कधी आहे हो, नाही टाइम हो. ती खूप महिला आहे ना, खूप काम करते. पण तिचे कसे छोटे कामं, तिचे कामं कुठं दिसायलेत हो. छोटे असल्यामुळं दिसत नाहीत ना तिचे कामं. पण ती करते. खूप बेजार होते ती. आणि ती बेजार झाल्यावर ती थकते. म्हणून काय करायचंय माझ्या महिला भगिनींना, एक विनंती आहे तुम्हाला. मी सांगत आहे की घरकामं करून तुम्ही थकता, तुमच्या शरीरामधलं कॅल्शियम कमी होतं. तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. घरच्या लोकांचं करता तुम्हाला स्वतःकडे बघणं होत नाही. स्वतःकडे वेळ बघायला टाईम नसतो. आणि आपण काय करतो माहिती आहे का, जाऊ दे सगळे खाल्ले आपल्याला आलं, सगळ्याचं वेळेवर केलं आपलं झालं, असं करत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करता. पण स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर स्वतःकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. कारण आज जर आपण लक्ष नाही दिलं स्वतःकडं, तर थकत्या वयाप्रमाणे आपलं शरीर थकून मग आपल्याला गुडघे दुख, हात दुख, पाय दुख अशा गोष्टी होतात. म्हणून काय करायचंय माहिती आहे का, स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, पूर्ण आहार घ्यायचा आहे. आणि सगळ्या परिवाराला जीव घालताच आपण पण पोटभर आहार घ्यायचा आहे. पोटाला पोटभर आहार घ्यायचा आहे. फळं खायचे आहेत, पालेभाज्या खायच्या आहेत. आणि घरच्याचं लक्ष देत त्यांचं तर लक्ष द्यावंच लागलं. आपण नाही देणार तर कोण देणार, कारण आपणच त्यांच्याकडे लक्ष देतोच, हे 100% आहे. प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री घरच्या सगळ्या लोकांकडे लक्ष देते. पण सगळ्या लोकांकडे लक्ष देत तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. माझ्या तर नजरेत असं आलेलं आहे की मी खूप महिलांसोबत गप्पा गोष्टी करते, खूप महिलांच्या घरी जाते, भेटते, बोलते. तर आपल्याला काय हो, जाऊ द्या, लेकरं खाले आपल्याला आलं. तसं नाही. कसं आहे माहिती आहे का, आपल्या पण आहाराकडं आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आहाराकडं आपण बारकाईनं लक्ष देत नसल्यामुळं आपल्याला छोटे मोठे आजार होतात. छोटे मोठे जर तुम्हाला आजारी जर पडायचं नसेल
फक्त तुम्हाला एक मंत्रच देऊन ठेवते मी की तुमच्या रोजच्या आहारामध्ये आंबट, गोड, तिखट, तुरट या सगळ्या पाचीच चवी तुमच्या ताटामध्ये असल्या पाहिजे, आहारामध्ये. म्हणजे तुम्ही जेवत असताना ताटामध्ये सगळं घ्या. असं आपण एक छोट्याशा प्लेटमध्ये भाजी घेतली, दुसऱ्या प्लेटमध्ये पोळी घेतली ना असं खाल्लं, असं जेवण करू नका माझ्या महिला भगिनींनो. ताट मांडा, ताटामध्ये भात, वरण, आमटी, काय, लोणचं, गोड, आंबट, तिखट, तुरट या सगळ्या चवी घ्या ताटामध्ये मांडून. दही, ताक असेल तर ताक, दही घ्या. अजून वरून काही असे फळं घ्या, म्हणजे कांदा, काकडी, टमाटर अशा काही गोष्टी घ्या. आणि अशा काही गोष्टी घेऊन काय करायचे माहित आहे, पोटभर समाधान जमिनीवर बसून आहार घ्यायचा आहे आपल्याला. जर तुम्ही अशा पद्धतीचा आहार जर घेतलात तर तुम्हाला सांगते मी, तुम्हाला एक गोळी लागणार नाही की तुम्ही बिमार पडणार नाही. तुम्हाला जर दवाखान्यात पैसा नाही घालायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. पोटभर आहार घ्या, सगळ्या चवी घ्या, सगळ्या गोष्टीचं सेवन करा आणि तुम्ही दवाखान्या पण वाचा. आपण सगळं राबून आपल्या शरीरातलं कॅल्शियम सरून जाते. आपल्या शरीरात लहान मोठ्या रोग होतात, बिमाऱ्या होतात, आपण कमजोर होतो आणि आपण स्वतःकडे दुर्लक्षित करतो. तर मला ह्या यूट्यूब चॅनलमधून एवढंच सांगायचं आहे, व्हिडिओमधून, या यूट्यूब चॅनलच्या, की तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं काळाची गरज बनलेली आहे. दवाखान्यात जाऊन तुम्ही 1000 2-2 हजार रुपये घालण्यापेक्षा स्वतःच्या आहाराकडे तुम्हाला लक्ष देणं हे 100% गरजेचं आहे. त्यामुळे काय करणार, घेसाल ना काळजी स्वतःची, 100% घ्या. कामं कितीही करा, दिवस रात्र कामं करा, पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि स्वतःची तब्येत पहिलेच म्हणतात बघा, सरसलामत तर पगडी पचास. आपलं सरसलामत ठेवा, आपलं शरीर चांगलं ठेवा, तंदुरुस्त ठेवा. घरच्या लोकांची काळजी घेत स्वतःची पण काळजी घ्या. भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कळवा. नमस्कार.